आणि या बातमी संदर्भातले प्रत्येक अपडेट घेणारच आहोत। मात्र सध्या जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचं नुकसान मात्र शेतकऱ्यांना सहन करावं लागतंय। संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक महिने मेहनत करून पिकवलेलं पीक पूर्णपणे नष्ट झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। जोरदार झालेला पाऊस आणि या पावसामुळे अक्षरशः शेतामध्ये साचलेलं पाणी आणि डोळ्यासमोर पिकं जळताना पाहायला मिळतात। अतिपावसामुळे पिकांचं झालेलं नुकसान आणि या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालंय आणि त्याचप्रमाणे सरकीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे सगळं चित्र आहे मराठवाड्यातील। जी सरकी लावण्यात आली होती ती आता तिला कुठेतरी बोंड लागत होते, मात्र त्याच वेळी फुलं लागायच्या आधीच ही सरकी अक्षरशः आडवी झाली आहे। कारण काल या शेतामध्ये कमरे एवढं पाणी होतं। ही जी सरकी होती ती पाण्यात दिसत देखील नव्हती। आज ही सगळी परिस्थिती आहे। सगळी जमिनीला म्हणजे मातीमोल ही सगळी परिस्थिती या सरकीची झालेली आहे, म्हणजे कापसाची झाली आहे आणि यामुळे या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहे, मला सांगा काय परिस्थिती आहे? ह्या सगळे हे पिकं आडवी झाली आहे। सर, आवर्षणातून आम्ही कशा तरी पद्धतीने पिकं आणली, पण आज परिस्थिती अशी झाली, अतिवृष्टीनं आमच्या हातचं पीक पूर्णतः पाण्याखाली गेलेलं आहे। आणि आज आम्हाला जर ग्रामीण भागात जर काही करायचं म्हणलं तर आमच्या हातात आज कुठलंही नगदी पीक नाही अजिबात। आणि शेतकऱ्यांनी साहेब याच्यातून कसा मार्ग काढायचा, आम्ही अगोदरच सुलतानी संकटाने आम्ही ग्रस्त आहेत। आज हे आसमानी संकट सुद्धा आमच्यावर कोसळलेलं आहे। म्हणून सरकारला तुमच्या मार्फत आमची विनंती आहे, कशाही पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आमचा हा शेतकरी जगला पाहिजे, वाचला पाहिजे, यासाठी शासनाने तातडीनं आम्हाला मदत करावी। तुमच्या डोळ्यात पाणी आले, अश्रू आले, भयंकर परिस्थिती आहे। म्हणजे सर, म्हणजे आमचा हा जो शेतकरी आज कोल मांडलाय, हा शेतकरी कधीच उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे सर। हा शेतकरी आता उभाच राहतो की नाही ही आम्हाला पंचायत आहे सर। आणि याच्यानंतर येणाऱ्या सगळ्या संकटाचा सामना आम्ही कसा करायचा हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आमच्या समोर आहे सर। माझ्यासोबत हे आमचे मामा आहेत, अल्पभूधारक शेतकरी साहेब। काय परिस्थिती होती, यांनी कुटुंब कसं चालवायचं साहेब या लोकांनी, हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोर आहे। आता वर्ष जायचं साहेब, आता इथून पुढे 12 महिने आम्ही कसे चालवायचे। मामा, भयंकर वाईट परिस्थिती। आधी शेतकरी प्रत्येक संकटात सापडतो, आता देखील अशीच परिस्थिती, तुमच्या डोळ्यात देखील पाणी आलंय। काय परिस्थिती सगळी? अशी मला गेले काय करा आता, याच्यात काय होणार नाही, काही नाही ना। आता ये बस काय रे तेवढेच हाताले, खालचे काय रे गेले, कसं जगावं शेतकरी? नक्कीच अवघडच आता वर्षभर। सगळी वाईट परिस्थिती आहे। काल या भागात असा पाऊस झाला की पहिल्यांदा, म्हणजे इथले लोक सांगत होते की असा पाऊस पहिल्यांदा बघितला। खरं आहे सर, पहिल्यांदा हा पाऊस झालेला आहे, पहिलीच वेळेस असा पाऊस झालेला आहे। हे आसमानी संकट आमच्यावर पहिली वेळेस अशा पद्धतीचं कोसळलेलं आहे। नक्कीच आपण बघतोय शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि हे अश्रू म्हणजे झालेलं नुकसान। कारण आता आधीच गेल्या वर्षी आपण जर बघितलं, गेल्या वर्षी देखील असाच पाऊस झाला होता। कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, आणि अशात हा मराठवाड्यातील शेतकरी नेहमीच तर संकटात सापडलेला आहे। या शेतकऱ्यांच्या आयुष्यावर भेगाळलेल्या या जे आयुष्य आहे हे कुठेतरी सुरळीत होण्यासाठी प्रत्येक वेळेस तो उभा राहतो, मात्र कुठे आसमानी संकट, कधी अशा पद्धतीने ओला दुष्काळ, या सगळ्यात हा शेतकरी भरायला जातोय। आणि आता या शेतकऱ्याला उठण्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे। आता हे सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी कसं उभं राहतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मोहसिन शेख, NDTV, पैठण, छत्रपती संभाजीनगर।